फोन का लागत नाहीये? कारण तिचा मोबाईल बंद आहे. या इन्स्पेक्टर, हा बघा, त्याला ताब्यात घ्या. काळजी करू नकोस. हे जे काही घडलं यातलं कुणालाही काहीही कळणार नाही. पूर्ण आहेत. 3 लाख रुपये. सर सोडवा हो मला, तिथून सोडवा हो सर. थँक्स आसावरे. सचिन म्हात्रेचा फोन आला होता. आतमध्ये या ताबडतोब. सर तुम्ही बोलवलं? स्टेटमेंट बघा. कॅश एवढी कमी कशी काय? सर बोला. सर आदित्य साहेबांनी काल 3 लाख रुपये मागवले होते. काय कशाला हे विचारण्याचा मला अधिकार नाही. मी फक्त नोंद करून ठेवली बस. आत ये. काय होतं? काय सर? तू ऑफिसच्या कॅशमधून 3 लाख रुपये उचललेस. उचलले नाही. उदापुरांना सांगून रीतसर घेतले. उचलले नाही. काय केलंस त्या 3 लाखाचं? जरा हवे होते. कोणाला? माझ्या मित्राला हवे होते. तो 2-4 दिवसात देईल परत. कुठला मित्र? नंबर सांग त्याचा. नंबर नाहीये माझ्याकडे. आदित्य, पैसे कशा करता घेतलेस खरं सांग. आदित्य. वहिनीला हवे होते 3 लाख रुपये म्हणून मी तिला दिले. पण दादा लॉस्ट. हॅलो. हां वहिनी, एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? आज हर्षा भेटणार नाहीये का? वहिनी प्लीज माझं जरा व्यवस्थित ऐकून घे. दादाला त्या 3 लाखांविषयी कळलंय.
सॉरी वहिनी, मला त्याला सांगावं लागलं. बहुतेक त्या उदापुरानंच पिन मारली असणार दादाला. हॅलो हॅलो. गीता, तू प्लीज हट्टीपणा करू नकोस. किती ताप आहे तुला? माई आत्ता गोळ्या घेऊन येतील ना, ते निमूटपणे घे, कळलंय? नाही, अगं मी नाही घेणार औषध. तू तू जाऊन सांग माईला मला काही नाही झालं. तू जर माझं ऐकणार नसशील ना. संयोगिता, ही गोळी घे, बरं वाटेल. नकोय मला. तू नाही घेतलंस औषध तर कसं बरं वाटणार आहे तुला? नाही सांगितलं ना. संयोगिता, मुकाट्याने औषध घे. जेवतही नाहीयेस, बरं कसं वाटेल मग? नाही घेणार मी औषध. संयोगिता, तू माझा घेईल ती. आणि इकडे कोण आहे का तो? मोहन. काय रे, किती वेळा सांगायचं तुला जेवायला? जा जेवून घे. का रे, भूक नाही लागली तुला? पोरीच्या प्रेमाविमात पडलास का काय? हा, प्रेमानंच पोट भरलं तुझं? हं? पोट भरलं? पहिल्यांदा आलायस का रे इथे? हा, पहिल्यांदाच? आता आलं लक्षात. पण बाबा रे, प्रेमाभिमात पडायला जिता राहायला नको. हा, आणि जिता राहायला ताकद नको. चल उठ, जेवून घे. बोला जठार, खैरमोड्यांच्या सांगण्यावरनं तुम्ही धनाजीरावांच्या प्लॉटची फाईल बनवली हे खरं आहे का? बोला जठार, घाबरू नका, स्पष्ट बोला. तुम्हाला खैरमोड्यांनी पैसे दिले होते का? बोला. मॅडम, मला माफ करा. पहिल्यांदाच चूक झाली. त्याने मला 50,000 रुपये दिले. आयुष्यात पैसे न खाणारा मी, 2-2 पोरींचे लग्न व्हायचे तो, त्याचीच मला चिंता होती. त्याला कसं कळलं माहीत नाही. म्हणाला, फाईल तयार कर आणि मॅडमच्या टेबलवर ठेव. हे करताना मी विचार केला की माझ्या कामाव्यतिरिक्त मी काहीच गैर करत नाही, शिवाय कुणासाठी काहीही वेगळं करत नाही. मी पैसे घेतले आणि फाईल तयार केली. मिस्टर जठार, तुम्हाला काही कल्पना आहे याचा परिणाम काय झाला ते? मी जळून खाक होणार होते. तिथे आसावरीच्या घरी. जाऊ दे मिस्टर जठार, तुमच्या या एका चुकीमुळे किती उलथापालथ झालीये याची तुम्हाला जाणीव नाहीये. मॅडम, मला माफ करा.
रिटायरमेंटला 2 वर्ष राहिलेत. शिवाय माझ्या 2 मुली. मिस्टर चठार, तुम्ही आता जा. मी बघते काय करायचं ते. पण एक लक्षात ठेवा, त्या खैरमोड्याचा प्रत्येक शब्द न शब्द मला कळला पाहिजे. हॅलो. हॅलो. आसावरी आसावरी मी सचिन बोलतोय. हां बोला. मी सकाळी फोन केला होता. हो, निरोप मिळाला मला, पण मला परत फोन करायला नाही जमलं. नाही नाही, इट्स ओके, काही हरकत नाही, काहीच हरकत नाही. आसावरी, अगं तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही मला. हां. आसावरी, एका खूप मोठ्या मानहानीपासून वाचवलेस तुम्हाला. हां. आसावरी, अक्षरशः धिंड निघाली असती माझी. आधीच आईच्या प्रकरणावरून बरंच काही ऐकतोय मी. हां बरोबर. आसावरी, लवकरच घर विकतोय मी. म्हणजे तसं सांगून ठेवलंय बऱ्याच लोकांना मी. ते विकलं गेलं ना की लगेच 3 लाख रुपये परत करेन मी तुझे. नाही ठीक आहे, घाई नाही आहे कसली. तुम्ही हॅलो हॅलो. काय म्हणाले डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? कुणाचा फोन आहे? कुणाचा फोन आहे आसावरी? हॅलो. माझा आवाज आवडला नाही बहुतेक त्याला. घे, बोल त्याच्याशी. नाही नाही, आमचं बोलून झालेलं आहे. 3 लाखांबद्दल? हां, त्यांना वकिलाची फी म्हणून हवे होते, पण ते देणार आहेत लगेच, लवकरात लवकर परत देणार आहेत ते. काही गरज नाही त्याची. ते मी वसूल करीनच माझ्या पद्धतीने. जेवायला जाऊया? खूप भूक लागलेली दिसते तुम्हाला.
हा ठेव. तू पण घे. हं? असावरी, आदित्य, माई, संयोगिता. दादा बोलवलंस? हो, घे आईस्क्रीम घे. आईस्क्रीम कशाबद्दल? नाही असं काही खास कारण नाही, सहज वाटलं मला म्हणून. अरे पण अरे काय हो? या, ये माई, आईस्क्रीम आणलंय सगळ्यांसाठी, घ्या. कशासाठी? अरे असं काय विचारताय? आणि संयोगिता कुठे आहे? नाही ती नाही आली. नाही आली म्हणजे? असं बरी तू नाही थांब, मीच घेऊन येतो तिला. कॅरी ऑन. वहिनी हा बरा आहे ना? आज एकदम प्रेम भीम. मला काही कल्पना नाही. तुम्ही म्हणजे ना, तो कडकपणे वागला तरी त्रास, प्रेमाने वागला तरी त्रास. आता असं नाही. ये संयोगिता, ये. बस बस रे. हो बसा बसा बसा. घे आईस्क्रीम घे. नको. नको? असं चालणारच नाही, घ्यावंच लागेल. माझी प्रेमळ सक्ती समज. घे. घे रे. घ्या का आता सगळ्यांना मी देऊ? हर्ष, हा बदल कशामुळे? असं काही नाही ग माई, मला सुद्धा सगळ्यांशी खूप प्रेमाने वागावं असं वाटतं. आणि शेवटी काय आहे माई, चुका सगळ्यांकडूनच होतात. पण शेवटी आपण एका घरातले आहोत. आपण सगळे एकमेकांच्या चुका समजून नाही घेणार तर मग कोण घेणार दुसरं? घ्या घ्या. पण आज अचानक अचानक वगैरे असं काही नाहीये राजा. हे बघ, शेवटी आपण एकमेकांनीच आपल्या चुकांबद्दल एकमेकांना माफ करायला हवं, सांभाळून घ्यायला हवं, सगळ्यांनी हसून खेळून राहायला हवं. खरं का नाही? अरे घ्या, मलाही भूक लागली, द्या लवकर. घ्या मॅडम, खास तुमच्यासाठी केशर पिस्ता. घ्या घ्या. मोहन, सर कुठे होतात तुम्ही? अरे तुझंच काम करत होतो. तुला हे असं लॉकअप मध्ये खितपत पडलेलं मला नाही आवडत मोहन. काहीतरी करावं सर, आता नाही हो सोसवत. केलंय केलंय मोहन. उद्या इथून बाहेर पडण्याची तुझी व्यवस्था केली आहे. खरंच? खरंच. हा
पण तू एक गोष्ट लक्षात ठेव मोहन, ज्या गुणामुळे तू इथं एवढे दिवस काढलेत त्याचा बदला घ्यायला विसरू नकोस. अहो पण मी हर्षचं काय करू शकणार आहे? हर्षचं नाही मोहन, पण त्या संयोगिताचं काहीतरी करू शकतोस ना.